काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल प्रयागराज येथे बोलताना असं म्हटलं की 1000 तरुण मुलांच्या पाठीमागं फक्त 12 मुलांना नोकऱ्या मिळतात. मला वाटलं हा त्यांचा आरोप केवळ तरुणांच्या भावनेशी खेळायचं आणि खोटं बोलावून दिशाभूल करण्यासारखं आहे. याला काय आधार आहे? कुठला निष्कर्ष आहे? कुठला पाहणी अहवाल आहे? एखादा त्यांनी प्रत्यक्ष पुरावा द्यायला पाहिजे राहुल गांधींना अशा वेळेस. दुसरं मला त्यांना सांगायचं आहे की हवेत आरोप करून खोटं बोलण्यापेक्षा 2014 नंतर देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे आल्यापासून या देशामध्ये परकीय गुंतवणूक वाढली. स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना, स्किल इंडिया, PM स्वनिधी. तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर, उद्योग, कंपन्या विशाल मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात, मूलभूत सुविधा वाढल्या, पायाभूत सुविधा, याला पण रोजगाराची संधी याकडे बघायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या देशामध्ये उद्योगाला, गुंतवणुकीला चालना मिळते तिथं रोजगाराची संधी उपलब्ध होते. राहुल गांधीनं 12चा आकडा आणला कुठून? खरं तर या देशामध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर त्यात राहुल गांधीचा नंबर 1 प्रथम क्रमांक येईल हे मी त्यांना सांगतो.